नमस्कार गाववाल्यांनो, माझं नाव आहे प्रसाद आणि स्वागत आहे आपलं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये। आज आपल्या डंपरमध्ये आपण टच स्टँड भरली होती आणि ती आपल्याला खाली करायची होती आपल्या हॉटेलवरतीच, कारण नेक्स्ट डे होतं आपलं हॉटेल बंद। त्याचं कारण होतं आपल्या चंकूचा बारसा, आणि जर हॉटेल बंद ठेवतोय त्या कारणानिमित्त तर म्हटलं त्याच दिवशी आपण आपल्या हॉटेलच्या किचनमध्ये लादी सुद्धा बसवून घेऊया। तिथून घरी गेलो, बघतो तर काय ना करतोय आपल्या पार्सलचं अनबॉक्सिंग, आणि त्यात होतं आपल्या चंकूचं पाळणं। बरोबर एक दिवस बारशाच्या आधी आलं होतं पाळणं, तर फटाफट असेंबल करून झालं। तेवढ्यातच आपल्याला आपल्या ड्रायव्हरचा फोन आला होता की आपल्याला गाडी खाली करायला जायचं आहे आणि आपल्याला त्याच्यासोबत जावं लागणार होतं, कारण आपण ठेवलाय नवीन ड्रायव्हर आणि आपल्या सगळ्या साइट्स दाखवायचे आहेत। गाडी खाली करून आपण निघालो आपल्या घरी यायला, पण तिथे साईटवर उतरल्यामुळे माझ्या चपलाला सगळा चिखल लागला होता। तर त्यासाठी आपण पेपर फाडून गाडीत पायाखाली घातले होते। ते म्हणतात ना, जर मालकच स्वतः गाडीची काळजी घेत असेल तर ड्रायव्हर सुद्धा नक्कीच घेईल। आणि बारशीची एवढी धावपळ होती ना की आज आपल्याला हॉटेलवर जायला टाइम नव्हता, त्यामुळे आपण मम्मीला पाठवलं होतं हॉटेलवरती आणि आपण निघालो होतो संध्याकाळी कुडाळला जायला, कारण आपल्याला चंकूला बारशासाठी ड्रेस घ्यायचा होता। सगळी छोटी मोठी कामं, ड्रेस वगैरे घ्यायची कामं आपण आटपली आणि त्यानंतर निघालो घरी यायला। धनुला सोडलं घरी आणि मी गेलो हॉटेलवरती। नेक्स्ट डे पासून श्रावण चालू होणार होता, त्यामुळे तुम्ही गर्दी बघू शकता हॉटेलमध्ये किती आहे ती। सो नेक्स्ट ब्लॉग आपला नक्की बघा, तुम्हाला कळेल आपल्या चंकूचं नाव आपण काय ठेवतोय ते। आणि आपल्या घराचं डेकोरेशन एवढं भारी केलं होतं ना की नक्की कळत नव्हतं बारसा आहे की लग्न आहे ते। सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।